नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त विषयावर बोलणार आहोत, ज्याने अक्षरशः जगाचा नकाशाच बदलून टाकला. आणि तो विषय आहे युरोपातील राष्ट्रवादाचा उदय. आपण एका अशा कल्पनेचा प्रवास पाहणार आहोत, जी एका कलाकाराच्या स्वप्नापासून सुरू झाली आणि पुढे जाऊन 2 महायुद्धांना कारणीभूत ठरली. बरोबर. आपल्या चर्चेचा आधार आहे NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील एक धडा. पण आपण फक्त तारखा आणि घटना नाही पाहणार, तर त्यामागचे विचार, भावना आणि ते सगळं नाट्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग सुरुवात कुठून करायची? सुरुवात करूया एका चित्रापासून. 1848 मधली गोष्ट आहे. ओके. फ्रेडरिक सोरियू नावाचा एक फ्रेंच कलाकार होता. त्याने एक चित्रमालिका बनवली होती. त्यात त्याने लोकशाही आणि सामाजिक प्रजासत्ताकावर आधारित जगाचं एक स्वप्न रंगवलं होतं. म्हणजे एक प्रकारचं आदर्शवादी युटोपियन जग. त्या चित्रात असं काय विशेष होतं? त्यातील पहिल्या चित्रात युरोप आणि अमेरिकेतील लोक, स्त्री पुरुष सगळे, एका लांब रांगेत स्वातंत्र्याच्या पुतळ्याला वंदन करत चालले आहेत. प्रत्येकाच्या हातात आपापल्या देशाचा ध्वज आहे आणि जमिनीवर राजा महाराजांच्या मुकुटांचे आणि राजेशाहीच्या चिन्हांचे अवशेष विखुरलेले आहेत. अच्छा. म्हणजे निरंकुश राजेशाहीचा अंत आणि लोकांच्या स्वातंत्र्याचा उदय. पण मला यातली एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटते की त्या रांगेत जर्मनीचा झेंडा घेतलेले लोकही आहेत. पण 1848 मध्ये जर्मनी नावाचा देश तर अस्तित्वातच नव्हता. अगदी बरोबर. आणि इथेच त्या चित्राचं महत्त्व दडलेलं आहे. ते चित्र वास्तवाचं चित्रण नव्हतं, तर लोकांच्या आकांक्षांचं प्रतीक होतं. जर्मनी तेव्हा अनेक छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागलेला होता, पण लोकांना एक जर्मन राष्ट्र हवं होतं. त्या काळा लाल आणि सोनेरी रंगाच्या ध्वजामध्ये तीच भावना होती. यातूनच राष्ट्रराज्य किंवा नेशन स्टेट ही संकल्पना पुढे आली. राष्ट्रराज्य म्हणजे एक असा देश जिथे फक्त राजा आणि त्याची प्रजा नाही, हो, तर समान भाषा, संस्कृती आणि इतिहासाने जोडलेले नागरिक एकत्र राहतात. पण राष्ट्र म्हणजे नेमकं काय, याची काही व्याख्या आहे का? आहे ना. अर्न्स्ट रेनन नावाच्या एका फ्रेंच विचारवंताने याची खूप सुंदर व्याख्या केली आहे. काय म्हणालाय तो? तो म्हणतो की राष्ट्र म्हणजे समान वंश, भाषा किंवा धर्माचा समूह नाही. अच्छा, मग काय आहे? राष्ट्र म्हणजे एकत्र मिळवलेला गौरवशाली भूतकाळ आणि एकत्र मिळून महान गोष्टी करण्याची इच्छा. वा, म्हणजे राष्ट्र ही काही दगड मातीची गोष्ट नाही, तर एक जिवंत विचार आहे. हो. रेनन तर असंही म्हणतो की राष्ट्राचं अस्तित्व म्हणजे रोजचं सार्वमत. डेली प्लेबिसाइट? हो, डेली प्लेबिसाइट. याचा अर्थ लोकांनी दररोज एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त करणं. ज्या दिवशी लोकांची ही इच्छा संपेल, त्या दिवशी राष्ट्र संपेल. म्हणजे राष्ट्र हे काही वारसा हक्काने मिळणारं घर नाही, तर एक नातं आहे जे तुम्हाला दररोज निवडावं लागतं आणि जपावं लागतं. अप्रतिम. आणि या विचारांची पहिली ठिणगी कुठे पडली? 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये. त्या क्रांतीने सत्तेचं केंद्र राजाच्या महालातून काढून सामान्य नागरिकांच्या हातात दिलं. पितृभूमी म्हणजे ला पात्री आणि नागरिक म्हणजे ल सितवायन यांसारख्या शब्दांनी लोकांमध्ये आपण एक आहोत ही भावना निर्माण केली. आणि तो जुना शाही झेंडा जाऊन तिरंगा आला. बरोबर. संपूर्ण देशासाठी एकसारखे कायदे लागू झाले. पॅरिसमध्ये बोलली जाणारी फ्रेंच भाषा ही राष्ट्रभाषा बनली. ह्या सगळ्या गोष्टींनी मिळून फ्रान्सला एक आधुनिक राष्ट्र म्हणून घडवलं. पण मग या क्रांतीनंतर नेपोलियन आला. त्याने तर लोकशाही संपवून पुन्हा हुकुमशाही आणली. मग या राष्ट्रवादी विचारांचं काय झालं? हा एक खूप मोठा विरोधाभास आहे. नेपोलियनने लोकशाही नष्ट केली, हे खरं आहे, पण प्रशासकीय क्षेत्रात त्याने क्रांतीच घडवली. त्याने 1804 मध्ये नेपोलियनी कोड आणला, ज्याने जन्मावर आधारित सर्व विशेषाधिकार संपवले. म्हणजे कायद्यापुढे सगळे समान. अगदी. कायद्यापुढे सगळे समान हे तत्त्व त्याने लागू केलं. मालमत्तेचा हक्क सुरक्षित केला. आणि त्याने जिंकलेल्या प्रदेशांमध्येही हे बदल लागू केले होते का? होय. इटली, जर्मनी, स्वित्झर्लंड इथे त्याने सरंजामशाही संपवली. शेतकऱ्यांना वेठबिगारीतून मुक्त केलं. शहरांमधील कारागिरांच्या संघटनांवरील निर्बंध हटवले. त्यामुळे सुरुवातीला हॉलंड, मिलान, वॉर्सॉ अशा अनेक ठिकाणी फ्रेंच सैन्याचं स्वागत स्वातंत्र्याचे दूत म्हणून केलं गेलं. थांबा, म्हणजे नेपोलियन एकाच वेळी मुक्तिदाता पण होता आणि आक्रमणकर्ता पण. हे लोकांना पटलं असेल का? नाही. आणि तेच झालं. सुरुवातीचा उत्साह लवकरच मावळला. कारण या सुधारणांसोबतच वाढलेले कर, कडक सेन्सरशिप आणि
युरोप जिंकण्यासाठी फ्रेंच सैन्यात सक्तीची भरती हे सुद्धा आलं. अच्छा. लोकांना कळून चुकलं की प्रशासकीय सुधारणा मिळत आहेत, पण राजकीय स्वातंत्र्य नाही. म्हणजे नेपोलियनची कार्यपद्धती कार्यक्षम होती, पण त्यात क्रांतीने वचन दिलेलं स्वातंत्र्य नव्हतं. मग 1815 मध्ये नेपोलियनच्या पराभवानंतर या सगळ्याचा काय परिणाम झाला? युरोप पुन्हा जुन्या राजेशाहीकडे परत गेला का? अगदी तसाच प्रयत्न झाला. ब्रिटन, रशिया, प्रशिया आणि ऑस्ट्रिया या जेत्या शक्तींनी व्हिएनामध्ये एकत्र येऊन युरोपची पुन्हा एकदा जुनी व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला. यालाच पुराणमतवाद किंवा कन्झर्वेटिझम म्हणतात. हो, त्यांनी नेपोलियनने केलेले बदल रद्द केले, जुनी राजघराणी पुन्हा सत्तेवर आणली आणि टीका करणाऱ्या किंवा स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या विचारांवर कडक सेन्सरशिप लादली. म्हणजे क्रांतीने जो विचारांचा झंझावात निर्माण केला होता त्याला दाबण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता. पण मला नाही वाटत की विचारांना असं दाबता येतं. नाहीच. आणि यालाच प्रतिक्रिया म्हणून उदारमतवादी राष्ट्रवाद म्हणजे लिबरल नॅशनलिझम अधिक प्रबळ झाला. हा विचार नव्या मध्यम वर्गाचा होता. त्यांच्यासाठी राष्ट्रवाद म्हणजे राजाची भक्ती नव्हती. तर मग काय होतं? त्यांच्यासाठी राष्ट्रवाद म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य, कायद्यासमोर समानता आणि लोकांनी निवडून दिलेलं सरकार. आणि आर्थिक स्तरावर? आर्थिक स्तरावर त्यांना मुक्त बाजारपेठ हवी होती. वेगवेगळ्या राज्यांच्या सीमांवर लागणारे जकात कर म्हणजे टॅरिफ्स त्यांना नको होते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जर्मनीतील झोलफेराईन. झोलफेराईन हे काय होतं? ही एक सीमा शुल्क संघटना होती, एक कस्टम्स युनियन. 1834 मध्ये प्रशियाच्या पुढाकाराने याची स्थापना झाली. या संघटनेने जर्मन राज्यांमधले बहुतेक जकात कर रद्द केले आणि चलनांची संख्या 30 वरून फक्त 2 वर आणली. 30 वरून 2 म्हणजे हे 19व्या शतकातील मिनी युरोपियन युनियन सारखं काहीतरी झालं. अगदी तसंच म्हणू शकता. कल्पना करा, वस्तू आणि पैसा जर मुक्तपणे फिरू लागला तर लोकांची ओळख आणि निष्ठासुद्धा हळूहळू एकत्र येऊ लागते. या आर्थिक एकीकरणाने जर्मन राष्ट्रीय भावनेला प्रचंड बळ दिलं. म्हणजे एकीकडे पुराणमतवादी राजे जुनी व्यवस्था टिकवू पाहत होते आणि दुसरीकडे उदारमतवादी मध्यम वर्ग आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्यातून राष्ट्राची उभारणी करत होता. पण यात काही क्रांतिकारक पण असतीलच ना, जे उघडपणे राजशाहीला आव्हान देत होते? युरोप नावाच्या गुप्त संघटना स्थापन केल्या. तो म्हणायचा की देवाने राष्ट्रे ही मानवाची नैसर्गिक एकके म्हणून निर्माण केली आहेत, त्यामुळे इटलीचे तुकड्यांमध्ये विभागलेलं राहणं चुकीचं आहे. त्याचं एकीकरण झालेच पाहिजे. त्याच्या विचारांमुळे सत्ताधारी नक्कीच धास्तावले असतील. इतके की ऑस्ट्रियाचा चॅन्सलर मेटरनिक त्याला आपल्या सामाजिक व्यवस्थेचा सर्वात धोकादायक शत्रू म्हणायचा. कारण माझिनी फक्त एकीकरणाबद्दल बोलत नव्हता, तर लोकशाही प्रजासत्ताकाबद्दल बोलत होता, जी राजेशाहीच्या मुळावरच घाव घालणारी कल्पना होती. यानंतरचा 1830 ते 1848 हा काळ तर क्रांतीचं युग म्हणूनच ओळखला जातो. होय, कारण या काळात संपूर्ण युरोपात क्रांतीच्या लाटा उसळल्या. 1830 मध्ये फ्रान्समध्ये क्रांती झाली. आणि त्यातून प्रेरणा घेऊन बेल्जियम नेदरलँड्सपासून वेगळे झाले. बरोबर. याच काळात ग्रीसने ओटोमन साम्राज्याविरुद्धचे स्वातंत्र्य युद्ध जिंकले. या युद्धाला संपूर्ण युरोपमधून पाठिंबा होता, कारण ग्रीसला युरोपीय संस्कृतीचा पाळणा मानल्या जात होते. पण या क्रांत्या फक्त तलवारीच्या जोरावर लढल्या गेल्या नसतील, संस्कृतीनेही काही भूमिका बजावली असेलच. खूप मोठी भूमिका बजावली. रोमॅन्टिसिझम नावाची एक सांस्कृतिक चळवळ याच काळात उदयास आली. या चळवळीने तर्क आणि विज्ञानापेक्षा भावना, अंतर्ज्ञान आणि रहस्यमयी भावनांना जास्त महत्त्व दिले. म्हणजे हे 19व्या शतकातील वाईब तयार करण्यासारखं होतं का? म्हणजे राजकीय भाषणांपेक्षा गाणी, कविता आणि कथांमधून लोकांच्या मनात राष्ट्रभावना रुजवणे. अगदी तसंच. यवमन विचारवंत योहान हर्डर म्हणाला की खरी जर्मन संस्कृती तुम्हाला राजदरबारात नाही, तर सामान्य लोकांमध्ये म्हणजे दासफोकमध्ये सापडेल. त्यांची लोकगीत, लोककथा यात राष्ट्राचा खरा आत्मा म्हणजे फोक्सगाइस्ट दडलेला आहे. ही गाणी आणि कथा जेव्हा लोकप्रिय झाल्या तेव्हा त्या अक्षरशः व्हायरल झाल्या. त्यांनी लोकांना कायद्यापेक्षा किंवा सैन्यापेक्षा जास्त घट्टपणे एकत्र बांधलं. खरंय, पोलंडमध्ये तर संगीत आणि भाषेचा वापर रशियन वर्चस्वाला प्रतिकार करण्याचं शस्त्र म्हणून केला गेला. अगदी. आणि मग आलं 1848 हे वर्ष, जे संपूर्ण युरोपसाठी एका मोठ्या राजकीय भूकंपासारखं होतं. काय झालं होतं त्या वर्षी?
युरोपात प्रचंड आर्थिक टंचाई होती, उपासमार, बेरोजगारी यामुळे पॅरिसच्या रस्त्यावर लोक उतरले. जर्मनी, इटली, पोलंडमध्ये मध्यमवर्गाने संविधान आणि राष्ट्रीय एकीकरणाची मागणी करत उठाव केले. आणि जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात तर एक संसद भरली होती ना? हो, एक सर्व जर्मन नॅशनल असेंब्ली भरली आणि त्यांनी जर्मनीसाठी एक संविधान बनवण्याचा प्रयत्न केला. पण प्रशियाच्या राजाने तो प्रस्ताव धुडकावून लावला आणि लष्कराच्या मदतीने ती सभाच मोडून काढली. म्हणजे उदारमतवाद्यांचा हा क्रांतीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यानंतर राष्ट्रवादाच्या कल्पनेने काही वेगळं वळण घेतलं का? हो, आणि हे खूप महत्वाचं वळण होतं. 1848 नंतर पुराणमतवादी शासकांना एक गोष्ट कळून चुकली कोणती गोष्ट? की राष्ट्रवादाच्या या लाटेला दाबून ठेवता येणार नाही. त्यापेक्षा या लाटेवर स्वार होऊन तिचा वापर आपली राज्यशक्ती वाढवण्यासाठी करायचा. अच्छा, म्हणजे आता राष्ट्रवाद हा लोकांच्या क्रांतीचा भाग न राहता राजांच्या मुत्सद्देगिरीचा भाग बनला. बरोबर. जर्मनीचं एकीकरण उदारमतवादी क्रांतीने नाही, तर प्रशियाचा मुख्यमंत्री ऑटो फोन बिस्मार्क याने रक्त आणि लोह या धोरणाने केलं. ब्लड अँड आयर्न. हो, त्याने लष्कर आणि नोकरशाहीच्या मदतीने 7 वर्षात ऑस्ट्रिया, डेन्मार्क आणि फ्रान्सबरोबर 3 युद्ध जिंकली आणि जर्मनीला एकत्र आणलं. 1871 मध्ये वर्साईच्या राजवाड्यात प्रशियाचा राजा विल्यम पहिला याला संयुक्त जर्मनीचा सम्राट घोषित करण्यात आलं. आणि इटलीचं काय? तिथेही असाच कोणी बिस्मार्क होता का? इटलीची कथा थोडी अधिक नाट्यमय आहे. तिथे तुम्हाला 3 मुख्य पात्र दिसतात, जणू एखाद्या चित्रपटासारखं. माझिनी हा आयडिया गाय होता, ज्याने क्रांतीची ज्योत पेटवली. पंतप्रधान काऊर हा मास्टर पॉलिटिशियन होता, जो पडद्याआड राहून सूत्र हलवत होता. आणि गॅरिबाल्डी हा ॲक्शन हिरो होता. गॅरिबाल्डी ऐकलंय हे नाव. त्याची भूमिका काय होती? 1860 मध्ये गॅरिबाल्डीने आपल्या हजारो सशस्त्र स्वयंसेवकांसह दक्षिण इटलीवर हल्ला केला. तिथे त्याला स्थानिक शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला आणि त्याने स्पॅनिश शासकांना हकलून लावलं. अखेर 1861 मध्ये विक्टर इमॅन्युएल दुसरा याला संयुक्त इटलीचा राजा घोषित केलं गेलं. पण यात एक गमतीशीर किस्सा आहे नाही का? हो, ज्या निरक्षर शेतकऱ्यांनी गॅरिबाल्डीला इटालियासाठी लढायला मदत केली, त्यांना इटालिया म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. काय सांगताय? हो, त्यांना वाटायचं की ला तालिया ही राजा विक्टर इमॅन्युएलची बायको आहे. अविश्वसनीय. म्हणजे ज्या इटलीसाठी ते लढत होते ती कल्पनाच त्यांच्यापर्यंत पोचली नव्हती. या एकाच गोष्टीवरून त्या काळातल्या राष्ट्रवादी विचारवंतांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये किती मोठं अंतर होतं हे दिसतं. पण ब्रिटनची गोष्ट तर या सगळ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. अगदी. ब्रिटनमध्ये राष्ट्रराज्याची निर्मिती कोणत्याही क्रांतीने किंवा युद्धाने झाली नाही, तर ती एक दीर्घ आणि हळू चाललेली प्रक्रिया होती. म्हणजे एक प्रकारचा स्लो मोशन टेकओव्हर. बरोबर. तिथे आधी कोणतंही ब्रिटिश राष्ट्र नव्हतं. इंग्रज, वेल्श, स्कॉटिश, आयरिश अशा वेगवेगळ्या ओळख होत्या. मग हे युनायटेड किंगडम कसं तयार झालं? जसजशी इंग्लंडची आर्थिक आणि राजकीय ताकद वाढत गेली, तसतसं त्यांनी इतर बेटांवर आपलं वर्चस्व वाढवलं. 1707 मध्ये एका कायद्याने, ॲक्ट ऑफ युनियनने, इंग्लंड आणि स्कॉटलंडला एकत्र करून युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवलं. पण हे विलिनीकरण समानतेचं नव्हतं असं वाटतंय. अजिबात नाही. यात इंग्लंडने स्कॉटलंडवर आपलं वर्चस्व लादलं. आयर्लंडला तर 1801 मध्ये जबरदस्तीने सामील करून घेण्यात आलं. एक नवीन ब्रिटिश राष्ट्र घडवलं गेलं, ज्यात इंग्रजी संस्कृती, युनियन जॅक ध्वज आणि राष्ट्रगीताला प्राधान्य देण्यात आलं आणि इतर संस्कृती दुय्यम ठरल्या. म्हणजे आता आपण 19व्या शतकाच्या शेवटाकडे येतोय. आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादाची ही कल्पना आता आपलं मूळचं उदारमतवादी रूप सोडून काहीतरी वेगळंच रूप धारण करत होती. आपण एक आहोत या भावनेऐवजी आपण विरुद्ध ते अशी भावना वाढीस लागत होती का? अगदी बरोबर. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात राष्ट्रवादाचं स्वरूप आक्रमक बनलं. राष्ट्रवादी भट एकमेकांबद्दल असहिष्णू बनले आणि युद्धासाठी नेहमी तयार असत. उदारमतवादी लोकशाहीवादी भावना जाऊन त्या जागी एक संकुचित विचार आला, जो फक्त स्वतःच्या राष्ट्राच्या हिताचा विचार करत होता. आणि याचा सर्वात मोठा स्फोट कुठे झाला? बाल्कन प्रदेशात. हा प्रदेश म्हणजे भौगोलिक आणि वांशिक विविधतेचं एक मोहोळ होतं. रोमानिया, बल्गेरिया, ग्रीस, सर्बिया यांसारखे अनेक देश इथे होते आणि हा सगळा भाग कमकुवत होत चाललेल्या ओटोमन साम्राज्याच्या ताब्यात होता. म्हणजे साम्राज्याची पकड ढिली होताच या सगळ्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केला असणार. हो, पण खरी अडचण ही होती
की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते एकमेकांचे शत्रू बनले. प्रत्येक गटाला जास्त जमीन हवी होती आणि ते एकमेकांचा द्वेष करत होते. ही परिस्थिती म्हणजे एका पावडर केक किंवा बारुदाच्या ढिगाऱ्यासारखी होती. आणि त्यात मोठ्या शक्तींनी हस्तक्षेप केला. हो, त्यात रशिया, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रो-हंगरी या मोठ्या शक्तींनी आपापल्या स्वार्थासाठी तेल ओतण्याचं काम केलं. आणि याच बारुदाच्या ढिगाऱ्यातून पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. बरोबर. राष्ट्रवादाने जेव्हा साम्राज्यवाद म्हणजे इम्पेरियलिझम सोबत हातमिळवणी केली, तेव्हा 1914 मध्ये युरोप एका मोठ्या विनाशाच्या खाईत लोटला गेला. पण याच नाण्याला एक दुसरी बाजूही होती. युरोपातील याच साम्राज्यवादाला विरोध करणाऱ्या आशिया आणि आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळीसुद्धा राष्ट्रवादीच होत्या. त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी संघर्ष केला. तर आजच्या चर्चेतून आपण राष्ट्रवादाचा संपूर्ण प्रवास पाहिला. एका कलाकाराच्या सुंदर आदर्शवादी स्वप्नापासून ते राष्ट्रराज्यांच्या निर्मितीपर्यंत आणि अखेरीस महायुद्धाच्या विनाशापर्यंत. हो, या कल्पनेने जगाला आकार दिला, लोकांना एकत्र आणलं. पण याच कल्पनेने लोकांमध्ये द्वेषाच्या भिंती उभ्या केल्या आणि प्रचंड रक्तपात घडवला. राष्ट्रवादाची ही एक गडद बाजू आहे, जी आजही आपल्याला जगातल्या अनेक संघर्षांमध्ये दिसते. चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय. या स्रोतानुसार राष्ट्रराज्य ही 19व्या शतकातील संकल्पना होती, जी तेव्हा सार्वत्रिक म्हणून स्वीकारली गेली. पण आजच्या जागतिकीकरणाच्या युगात, जिथे सीमा पुसट होत आहेत, नवीन जागतिक ओळख निर्माण होत आहे, तिथे 19व्या शतकातील ही संकल्पना कितपत समर्पक आहे, यावर नक्कीच विचार करायला हवा.